महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अंतरयोग फाउंडेशनतर्फे ठाण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली सर्वांसाठी खुली आणि मोफत जीवन परिवर्तनकारी विशेष साधना मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाली। फाउंडेशनचे संस्थापक ब्रह्मश्री आचार्य उपेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या भव्य आध्यात्मिक सोहळ्यास ठाणे व मुंबई परिसरातील हजारहून अधिक साधक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवलाय। सकाळी 7 वाजता प्रारंभ झालेल्या या साधना शिबिरात आरोग्य, समृद्धी, सदृढ नातेसंबंध, शैक्षणिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती यासाठी विविध प्रभावी उपक्रम आयोजित करण्यात आले। सहभागी साधकांनी ध्यान, जप, प्रार्थना आणि ऊर्जाधारित साधना यांचा अनुभव घेत आत्मिक समाधान लाभल्याचं सांगितलंय। कार्यक्रमादरम्यान महामृत्युंजय यज्ञ आणि शिवलिंगावर अभिषेक यांसारखे पारंपरिक व प्रभावी विधी संपन्न झालेत। विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रावीण्य मिळवण्यासाठी विशेष साधना सत्र आयोजित करण्यात आले होते। अनेक पालकांनी आपल्या मुलांसह सहभाग नोंदवून सकारात्मक ऊर्जा, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वासात वाढ झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सहभागींनी तणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन, झोपेची गुणवत्ता आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवल्याचं सांगितलंय। अनेकांनी अशी दिव्य साधना आयुष्यात प्रथमच अनुभवायला मिळाली असं म्हणत आयोजकांचे आभार मानलेत। यावेळी ब्रह्मश्री आचार्य उपेंद्रजी महाराज म्हणाले, योग्य साधना केल्यास आत्ता आणि इथे त्वरित फलश्रुती प्राप्त होते। यालाच खरे अध्यात्म म्हणतात। सामाजिक स्वास्थ्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने अंतरयोग फाउंडेशन देशभरात अशा कार्यशाळांचं आयोजन करत असून 3 कोटी लोकांपर्यंत ही अद्वितीय साधना पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान याचं आयोजन आम्ही छत्रपती शिवाजी मैदानावर केलेलं आहे आणि या इकडे जवळपास 150 जोडपी, 150 पेक्षा जास्त जोडपी या इकडे या होमात्मक लघुरुद्राला उपस्थित आहेत। आज खऱ्या अर्थाने एक आध्यात्मिक आणि अलौकिक अनुभव घेण्यासाठी लोक आवर्जून या इकडे येत असतात। मी आपल्या माध्यमाने सर्वच ठाणेकरांना विनंती करेन की त्यांनी या इकडे या दर्शनाला यावं आणि त्याचबरोबर कोपिनेश्वराच्याच आशीर्वादाने, महादेवांच्या आशीर्वादाने या इकडे हे अनुष्ठान केलेलं आहे, सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता या इकडे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि रात्री 10 नंतर महामृत्युंजय जप याचं आयोजन केलेलं आहे। सर, या लघुरुद्र अनुष्ठानामुळे आध्यात्मिक किती प्रभाव पडतो? या होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानामुळे बरेच लोकांचा अतिशय चांगला अनुभव आहे आणि एक आध्यात्मिक अलौकिक अनुभव असा आपल्याला पूर्ण परिसरातच बघायला भेटतो। खरं तर ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी महाशिवरात्री निमित्त पूर्ण वातावरण तसं बघितलं तर महादेवमय झालेलं आहे आणि प्रत्येक जण हा ओम नमः शिवाय हा जप करत आजचा दिवस आपला सातत्याने घालवत असताना या इकडे सतत जे जप आणि हवन मध्ये आहुती जात असताना जे मंत्रोच्चार चालू आहे त्याच्यामुळे एक चांगला सुंदर वातावरण आपल्याला बघायला भेटतं। साहेब, महादेवाची आराधना करण्याबरोबर तुम्ही आता ठाणेकरांसाठी काय मागणी केली? मी महादेवाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की सर्वच ठाणेकरांना उत्तम आरोग्य, आयुष्य आणि भरभराटी भेटावं आणि सगळ्यांना सुख, समृद्धी आणि आनंद हा त्यांच्या जीवनात सतत राहावा। महाशिवरात्री निमित्त पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे साहेब हा लघुगृह गेली 5-6 वर्ष करत आहेत आणि इथे सातत्याने आम्ही 5-6 वर्ष इथे येत आहोत। इथे आल्यानंतर ते लघुगृहाचं अनुष्ठान केल्यानंतर एक मानसिक समाधान आणि शांती मिळते आणि तसेच या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना आणि सर्व ठाणेकर जनतेला या लघुगृहाचा लाभ घ्यावा आणि ठाणेकरांना सुख शांती लाभावी, सदिच्छा।